मुंबई उच्च न्यायालयात एक वेगळ्याच प्रकाराची प्रकरण दाखल झाले आहेत. या प्रकरणात एका असहाय्य मातेने मुलाच्या स्पर्मसाठी कोर्टात धाव घेतली आहे. संबंधित मृत युवकाचे फ्रीज केलेले वीर्य या प्रकरणाचा निकाल येईपर्यंत सुरक्षित सांभाळून ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एका फर्टिलिटी सेंटरला दिले आहेत. याचिकाकर्ता महिलेचा मुलाला कॅन्सर झाला होता. कॅन्सरशी झुंजताना त्यात मुलाचा मृत्यू झाला. त्याने त्याचे स्पर्म फ्रीज करून सांभाळून वीर्य बँकेत ठेवले होते. परंतु या मुलाच्या मृत्यूनंतर फर्टिलिटी सेंटरने त्याच्या आईला सीमन देण्यास नकार दिला. त्यामुळे या दुर्दैवी मुलाच्या आईने कोर्टात धाव घेतली आहे. जस्टिस मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीसाठी आली. त्यावेळी न्यायमूर्ती म्हणाले की जर सुनावणी पूर्ण होण्याआधी जर संबंधित तरुणाचे सीमन खराब झाले किंवा नष्ट केले गेले तर याचिकेचा हेतूच नष्ट होईल. त्यामुळे या फर्टिलिटी सेंटरला ही याचिका निकाली निघेपर्यंत तरुणाचे सीमन सांभाळून ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. याचिकेत महिलेने म्हटलंय की तिचा मुलाला कॅन्सर झाल्याचे कळले तेव्हा एका ऑन्कोलॉजिस्टने वीर्य फ्रीज करण्याचा सल्ला दिला होता. कारण केमोथेरपीने नपुंसकता होण्याची भीती असते. मुलाने कुटुंबाचा सल्ला न घेता परस्पर एका फॉर्मवर सही करत हा पर्याय निवडला की त्याच्या मृत्यूनंतर हे स्पर्म नष्ट करावे. त्यानंतर 16 फेब्रुवारीला हा तरुण कोणतेही इच्छापत्र न लिहिता मृत्यू पावल्याने आता फर्टिलिटी सेंटरने स्पर्म देण्यास नकार दिलाय.